वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। संघावर बंदी आणावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाईल। या जनआक्रोश मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मांडणारे वेगवेगळ्या पक्ष संघटनेतले नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे। शहरातील क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। तरीही कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे। दरम्यान शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच नोटिसा दिलेल्या आहेत। बंदी असताना देखील मोर्चा काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दोषी धरण्यात येईल असा इशारा या नोटीसमधून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यालयावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि हे संघाचं जुनं कार्यालय आहे जे बाबा पेट्रोल पंपाच्या जवळ आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदूकधारी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही प्रकारची मोर्चा काढण्याची परवानगी दिली नाही। जे मुख्य कार्यकर्ते आहेत त्यांना देखील नोटीस बजावली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलंय की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार असाल। आणि आता हे प्रल्हाद भवन आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।